जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. जनसुरक्षा बिल हे काही लोकांच्या हिताकरिता बनवण्यात आले असून या बिलाने सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना सांगितले. त्याला विरोध केला नाही असं नाही घडलेलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोळे साहेबांनी त्याला विरोध केलेला आहे. त्याचबरोबर ते बिल पारित होत असताना विरोधी पक्षनेते आपले अंबादास दानवे हे सुद्धा सभागृह सोडून बाहेर गेले. जे काही घडलं ते अत्यंत वाईट घडलेलं आहे. जी भूमिका विरोधी पक्षांनी पार पाडायला पाहिजे होती आणि हे जे तथाकथित विशेष जनसुरक्षा जे विधेयक आहे त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे होतं विरोधी पक्षांनी. तसं काही घडलेलं नाही. परंतु जनता हे सगळं पाहते. हे जनसुरक्षा विधेयक बिल नाहीच आहे, हे काही जण सुरक्षा विधेयक बिल आहे आणि मूळतः जनतेला अत्यंत सुरक्षित करणारं बिल आहे. जनतेच्या संविधानात्मक सर्व ज्या अधिकारांवर कुठराघात करणारं असं हे अत्यंत घातक बिल आहे. याच्यामुळं एक फॅशिस्ट शासन व्यवस्था काय करू शकते त्याचे उदाहरण आहे. तुम्हाला म्हणजे प्रश्न असा आहे की जनतेच्या मालकीची जी जल, जंगल, जमीन जी सार्वत्रिक संपत्ती आहे ती भांडवलदारांच्या घशामध्ये जेव्हा हे भांडवलदारांचं हस्तक असलेलं शासन ज्या वेळेला हे घशात घालण्याचा प्रयत्न करेल भांडवलदारांच्या कॉर्पोरेट सेक्टरच्या, त्यावेळेला जनता उठणार आहे हे त्यांना माहिती असल्यामुळं जनतेच्या नाड्या आवळण्याच्यासाठी हे बिल त्यांनी पारित केलेलं आहे. याच्यामुळं महाराष्ट्रातील सर्वच जाती धर्माचे जे लोक आहेत, विशेष करून मी आदिवासी, दलित, भटके विमुक्त, बाकी सर्वच कामगार, कर्मचारी यांना दडपण्याच्यासाठी हा कायदा पारित केलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे कायदे आणले 3 आणि शेतकऱ्यांवर लादायचा प्रयत्न केला, तर जगामधलं सगळ्यात मोठं आंदोलन भारतातल्या शेतकऱ्यांनी करून मोदींना नाक मुठीत धरून ते कायदे मागे घ्यायला लावलेले आहे. या देशातली जनता जिने ब्रिटिशांना हाकललेलं आहे, गोऱ्या ब्रिटिशांना हाकललेलं आहे, आता काळ्या ब्रिटिशांना हाकलण्यासाठी एक नवं स्वातंत्र्य युद्ध आता सुरू होणार आहे आणि ते कुणी थांबू शकणार नाही. जनतेचा आवाज तुम्हाला दाबता येणार नाही. यांना केवळ भ्रष्टाचार करण्याच्यासाठी आणि तमाम जनतेची संपत्ती भांडवलदारांच्या खिशात घालण्याच्यासाठी हे खरं म्हणजे अदानीची सुरक्षा बिल आहे, अंबानी सुरक्षा बिल आहे, जनतेचं सुरक्षा बिल नाही. दुसरा प्रश्न जो आहे तुम्ही मला विचारणार होता की प्रवीण दादा गायकवाडांच्यावरती जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर एका सराईत गुन्हेगारानं जो भाजपचा युवा शाखेचा पदाधिकारी सुद्धा आहे आणि बहुतेक करून हे सगळे जे गणंग आहेत हे आता भाजपामध्ये गेलेले आहेत. तो जो हल्ला ही फार मोठी गंभीर अशी सूचना आहे तमाम परिवर्तनवादी शक्तींच्या साठी. कारण मराठा समाजाचे असलेले प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या मार्फत शिवराय, शाहू, फुले शाहू आंबेडकर यांचा प्रागतिक विचार मराठा समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये कृतिशीलरित्या नेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या तथाकथित ब्राह्मण्यवादी जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग आलेला आहे आणि त्या द्वेषापोटीच त्यांनी त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे. हा हल्ला नुसता प्रवीण गायकवाडांच्या वरती नाही, तर प्रागतिक पुरोगामी लोकशाहीवादी शक्तींच्या वरती धर्मांध, जात्यांध, फॅशिस्ट अशा ब्राह्मण्यवादी हिंदुत्ववादी शक्तींनी केलेला हल्ला आहे आणि हा हल्ला पुरोगामी जनता सहन करणार नाही. अशा तऱ्हेनं दहशतीचं वातावरण तयार करून
फुले आंबेडकरी आवाज, शाहू महाराजांचा आवाज, त्याचा विचार तुम्हाला रोखता येणार नाही. ही जी भूमी आहे महाराष्ट्राची, ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत चुकीचं आणि विकृत दिशाभूल करणारं अनैतिहासिक अशा तऱ्हेची मांडणी या जात्यांत आणि धर्मांध शक्तीने केलेली आहे. खरा शिवाजी, खरे बाबासाहेब, खरे शाहू, खरे फुले हे नेमकेपणाने सांगणाऱ्या ज्या शक्ती आहेत, त्या शक्ती आजही कार्यरत आहेत. आणि त्या एका हल्ल्यानं प्रवीण गायकवाड किंवा त्यांच्यासारखे असंख्य असे जे विचारवंत आहेत ते काय खचून जाणारे नाहीत आणि फुले आंबेडकरी चळवळ हे दडपू शकणार नाही. वेतन त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे वेतन त्रुटीमध्ये बदल करून वेतन देण्यात यावे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेली पदोन्नती 100% झाली पाहिजे. कंत्राटीकरण रद्द झाले पाहिजे. या व इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना नांदेडच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशीही राज्यव्यापी संप चालूच आहे. या संपात अध्यक्ष श्रीमती अनिता राठोड, उपाध्यक्ष श्रीमती विद्या आपटे, सचिव मंगोत्रा संतोषी, कोषाध्यक्ष श्रीमती छाया कदम यांच्यासह परिचारिकांचा काम बंद आंदोलनात समावेश आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. कंत्राटीकरण बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. हमारी यूनियन हमारी ताकत. नर्सिंग जुलाई भत्ता मिळालाच पाहिजे, जुलाई भत्ता मिळालाच पाहिजे. कधी पाहिजे, आत्ताच पाहिजे. कधी पाहिजे, आत्ताच पाहिजे. काय पाहिजे, न्याय पाहिजे. काय पाहिजे, न्याय पाहिजे. महाराष्ट्र राज्य परिचार संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र राज्य परिचार संघटनेचा भरती झालीच पाहिजे. मी छाया कदम संघटनेची कोषाध्यक्ष आहे. आज आमच्या जे म्हणजे आम्हाला संप करायची वेळ जी आलेली आहे, आम्ही 2022 पासून संपामध्ये होतो. तेव्हा आम्ही 10 दिवस कंटिन्यू संप केला. तेव्हा आम्हाला शासनाने ओरली म्हणजे तोंडी आश्वासन देऊन शांत केलं आणि त्याच भरोशावर आम्ही आतापर्यंत होतो. परंतु त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. त्यामुळे आम्हाला आज परत 15 आणि 16ला धरणे आंदोलन मुंबईला आझाद मैदानावर आमचे संघटनेचे लोक गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही. त्याच्यामुळे आम्हाला आता राज्यव्यापी आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे. याच्यामध्ये प्रमुख आमच्या मागण्या म्हणजे वेतन जी त्रुटी आहे हे दूर झाल्या पाहिजेत. म्हणजे केंद्राप्रमाणे आमच्या वेतन त्रुटी दूर करून आम्हाला पण त्यांच्या केंद्र सरकारप्रमाणेच वेतन त्रुटीमध्ये बदल करून द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पदोन्नती आमची बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे. सगळ्याच कॅडरचे पदोन्नती थांबलेले आहे. त्याच्यामुळं बराच लोड कामावरती पडत आहे आणि याच्यामध्ये 100% पदभरती झाली पाहिजे आणि कंत्राटीकरण हे रद्द झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांचं जे वेतन भत्ता आहे म्हणजे शिक्षणाचा अनाऊन्स आहे ते त्यांचं म्हणजे फार जुन्यापासून ते तेवढाच भत्ता आहे की जे की आता त्यांना बस होत नाही आहे, तर तो वाढून भेटला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे जे काही आश्वासन देऊन कामं केलेली आहेत ते राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना भेटत नाही आहेत, तर ते त्यांच्या पूर्ण गरजा व्हायला पाहिजे. संप चालू आहे. 2022 पासून आम्ही संप करत आलेलो आहोत. प्रत्येक वेळेस शासन आमच्या तोंडी मागण्या मान्य करतात, पण लेखी आम्हाला आजपर्यंतही कुठलाही त्यांनी न्याय दिलेला नाही. केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला भत्ते मिळाले पाहिजे जे की आम्हाला मिळत नाहीत. तसेच गणवेश भत्ता आम्हाला 260 मिळतो आणि केंद्र शासनाला 1800 मिळतो. हा एवढा डिफरन्स म्हणजे एवढा मोठा अन्याय आमच्यावर होतो, जे की आम्ही सर्व परिचारिका कोविडमध्ये आणि इतर कुठल्याही एपिडेमिकमध्ये आम्ही स्वतःचा विचार न करता, आमच्या परिवाराचा विचार न करता आम्ही वेळोवेळी आम्ही सेवेला वाहून देतो. आज जो काही आंदोलनात आम्ही उतरलो ती ही वेळ आमच्यावर शासनानेच आणलेली आहे. आज जे रुग्णांना सेवा भेटत नाही त्यासाठी शासन जिम्मेदार आहे, आम्ही नाही. कारण आम्ही वारंवार शासनाला 2022 पासून प्रत्येक वेळेस संपात उतरतो, धरणे आंदोलन करतो, बेमुदत आंदोलन करतो. प्रत्येक वेळेस आमची निराशा होते.
प्रत्येक वेळेस आम्हाला तोंडी आदेश देऊन आम्हाला बसल्या जातात. ह्या वेळेस आम्ही ठाम आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. हां, मी ज्ञानदेव गोविंदराव आव्हाड आहे. मी महाराष्ट्र राज्य परिचर्या संघटना सहसचिव म्हणून या पदावर कार्यरत आहे. आता आमच्या महत्त्वाची मागणी अशी ना कंत्राटीकरणाचं महत्त्वाचं कसं, शासन काय करते, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नवीन करते, 50 बेडचं ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय करते, पण ज्या पद निर्मिती करायला पाहिजे त्या नका उपजिल्हा रुग्णालयाच्या पदभरती करत नाही. जरी पदभरती करायची गरज पडली तरी ते शासन काय करते की कंत्राटीकरणानुसार पदभरती करते. मग त्यामुळे नका ज्या परिचारिका वर्ग आहे त्यांना नका शासकीय नोकरीपासून अलिप्त राहण्यास भाग पडत आहे. त्यामुळे आमचं एकच सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे नका की शासनाने नका जे नवीन रुग्णालय चालू केलं, नवीन मेडिकल कॉलेज का उभारणी करत आहेत, पण तिथं नका जे काही परिचारिका आहे त्यांची पदभरती अजिबात करत नाहीत. पदभरती केली तरी काय करतात, कंत्राटीकरणानुसार करतात. त्यामुळं नका आमच्या परिचारिका संवर्गावर खूप अन्याय होत आहे. आमची प्रमुख मागणी आहे की नका कंत्राटीकरण शासनाने ताबडतोब बंद करून नका जे नवीन हॉस्पिटल चालू केलेले आहे तिथं नका त्यांनी कायमस्वरूपी नका परिचारिकांना पदभरती करण्यात यावी. फार मोटिवेटिव्ह आहे, नर्सेसला प्रोत्साहन देणारी आहे. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकेचा हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. किती आश्वासने दिले यांनी, काळ लोटला आशेवरी, विचारविनिमय करून यांनी न्याय करावा समान वेतनाचा. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकेचा हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. बंद करा हे खाजगीकरण, विचार करा दिल्या सेवाचा. कुठं गेले हे शासन आता, विचार करावा अधिकाराचा. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकेच्या हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. कोण म्हटलं होते देवदूत तेव्हा, शासनाने शब्दाला पक्के असावे. अजून महामारी संपली नाही, गरज संपली का हो राजे. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकांच्या हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. नर्सिंग अलाउन्स मिळालाच पाहिजे. आठवा कोण लढले तेव्हा कोविडमध्ये अजून, आठवा बरं कोण लढले कोविडमध्ये अजून. किती फायदा घ्यावा तिचा, तुम्ही भाग पाडले उतरायला संपामध्ये. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकांच्या हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेडच्या नवामोंढा भागातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार अविनाश घाटे तसेच जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्र गोडसकर, ॲडव्होकेट NM रानवळकर, संयोजक गणेश तादलापूरकर, अध्यक्ष नागेश तादलापूरकर, मार्गदर्शक प्राध्यापक रामचंद्र भरांडे, प्राध्यापक देविदास इंगळे, सचिव ईश्वर जाधव, उपाध्यक्ष मारुती चिवळीकर, विजय रणखाम आदी मान्यवर उपस्थित होते. आज 18 जुलै साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे. सर्वप्रथम मी अण्णाभाऊच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो आणि जिल्हा जयंती मंडळाचा सदस्य या नात्याने आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार आणि 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी घाटे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुरेंद्रजी घोडसकर, जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष नागेशजी तादलापूरकर, सचिव ईश्वरांना जाधव, मार्गदर्शक देविदास इंगळे, मारुतीरावजी चिवळीकर, सर्व समिती या ठिकाणी सर्वांशी समन्वय ठेवून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की या वर्षीचा कार्यक्रम आपण विविध स्वरूपानं आपण आखलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये शाहिरीचा कार्यक्रम असेल, गुणवंत विद्यार्थ्याचा कार्यक्रम असेल, सत्काराचा कार्यक्रम असेल आणि समाजातल्या ज्यांनी या समाजासाठी मागील 30-40 वर्षापासून आपलं योगदान दिलेलं आहे अशा लोकांचं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सत्कार सन्मान होणार आहे. समाजातल्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी एकत्र यावं. हे व्यासपीठ सर्वांसाठी आहे, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसाठी आहे. त्यासाठी अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातला संपूर्ण मातंग समाज या ठिकाणी एक होणार आहे आणि सर्वांनी या जयंतीला एक संघ एका ठिकाणी जमावं. सर्वप्रथम अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, सर्वच कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच साजरे होत असतात. उद्याच्या येणाऱ्या 1 तारखेला 1 ऑगस्टला
अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि या जयंतीचा उत्सव या नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला जातो। माझी सर्व मातंग समाजाच्या बरोबरच इतर समाजाच्याही लोकांना या ठिकाणी माझी विनंती राहील की उद्याच्या 1 तारखेला आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं, अशा पद्धतीचं मी आवाहन या ठिकाणी करतो। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात 1000 रुपयांची वाढ झाल्याबद्दल आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शहरातील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिव्यांगांना फेडे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसेच वेळोवेळी पोलीस प्रशासनाने दिव्यांगांना सहकार्य केल्याबद्दल वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचीही दिव्यांगांनी पुष्पहार घालून स्वागत केले। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, संपतराव डाकोरे, आदित्य पाटील, कार्तिक कुमार भरतीपुरम, रवी कोकरे, सय्यद आरिफ, शेख आतिक, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सप्ते यांच्यासह अनेक दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1500 रुपयावरून 2500 रुपये केले, हे 1000 रुपये वाढले। त्याचा आनंदोत्सव आज नांदेड शहरामध्ये करण्यात आला। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करून इथं आनंदोत्सव साजरा केला। 9 जुलै हा नांदेडच्या सकल दिव्यांग संघटनेचा क्रांतिकारी दिन आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग हे गनिमी कावा करून विधान भवन पावसाळी अधिवेशनावर धडकले होते। त्यावेळेस तिथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेबांनी पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण अध्यक्ष माननीय अतुलजी सावे साहेब यांच्याशी आमची बैठक घडवली। विधान भवनामध्ये आमची बैठक झाली। जवळजवळ तासभर चर्चा झाल्याच्या नंतर अतुलजी सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधाराच्या मानधनात आम्ही वाढ करू आणि आमदार खासदार निधी हा खर्च करू। तसेच 15 जून 2025 रोजीपासून माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांचे संजय गांधी निराधार मानधन असेल वाढीचं आमचे प्रश्न मांडा म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यासह आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजया चव्हाण ताई, तसेच विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब, तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही संजय गांधी निराधाराच्या मानधनात वाढ होण्यासाठी आम्ही तुमची मागणी प्रश्न मांडू। या अनुषंगाने त्यांनी त्यासह इतर काही महाराष्ट्रातल्याही काही आमदारांनी विधान भवन पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांच्या संजय गांधी निराधाराची मागणी लावून धरली होती। तर काल 1000 रुपये वाढ केली आहे। हा 1000 रुपयाची वाढ केल्यामुळे आज सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला। यामध्ये वजीराबाद पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदवला, तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या वतीने आमच्या याला सहभाग नोंदवला आहे। राहुल साळवेजी, त्यांचे सहकारी डाकोरेजी यांच्या प्रयत्नामधून या दिव्यांगांच्या लढ्याला प्रचंड मोठं यश मिळालं। 1,500 रुपये त्यांना जे शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळत होतं वेतन, ते ह्यांच्या प्रयत्नामधून 1,500 वरून 2,500पर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं आहे। त्यामुळे दिव्यांग बांधव सर्व खुश आहेत, आनंदित आहेत, त्यांचे आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि पोलीस प्रशासन सुद्धा समाजाचा घटक म्हणून त्यांच्यासोबत नक्कीच आहे।
सांगाल? सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांचं मानधन वाढ व्हावी म्हणून पाऊस असताना सुद्धा माझ्या दिव्यांग बांधव मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज आम्हाला अल्पशा प्रमाणात का वाढ होत नाही, ही 1000 रुपयाची वाढ केली, पण ही वाढ आम्हाला योग्य नाही तरी आम्ही मान्य करतो आणि यापुढे 6000 मानधन झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं आमदार, खासदार आणि शासन प्रशासनाला आम्ही सळो की पळो करू आमचा न्याय हक्क घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा कोल्हापूरच्या वतीने आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा परिचारिकांनी दिला आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील परिचारिका म्हणून काम करणाऱ्या आणि समविचारी संघटनांतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील परिचारिका आंदोलन करीत आहेत. परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी पदोन्नतीने भरती सुरू करावी. 50हून अधिक रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने भरावी. 40 वर्षांपासून परिचारिकांचे प्रलंबित भत्ते मंजूर करावे या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. हमारी यूनियन हम सब महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बोल मेरी बहना, बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई. इस शासन पर अरे हाथ उठा के डंडा लेके झंडा लेके इस शासन पर अरे हम सब. मी सारिका उमेश आनंदे, परिसेविका CPR हॉस्पिटल कोल्हापूर. आमच्या प्रमुख मागण्यांपैकी अजून एक मागणी आहे ती पदनाम बदल, जी सेंट्रल गव्हर्नमेंटला झालेली आहे परंतु आपल्या खालच्या लेवलला ती झालेली नाही आहे, ती व्हावी. ही मुख्य मागणी घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत. जर सरकारने अशा छोट्या छोट्या सर्व मागण्यांचं जर चालढकल केली आणि आम्हाला योग्य तो न्याय दिला नाही तर आम्ही बेमुदत संप करणार आहोत. इथे सगळ्या आम्ही परिचारिका इथं आंदोलनासाठी बसलेलो आहोत. त्यामुळे रुग्णसेवेपासून रुग्ण वंचित झालेले आहेत. तर शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि रुग्णसेवा ही सुरळीत व्हावी. आम्ही काही इथं आनंदाने बसलेलो नाही. आमच्या या हक्काच्या मागण्या आहेत आणि ह्या आम्ही चुकीच्या मागण्या घेऊन काहीच बसलेलो नाही आहोत. आमच्या मागण्या ह्या रास्त आहेत. सरकारने यावर विचारविनिमय करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय आम्हाला द्यावा, जेणेकरून बेमुदत संप लवकर मिटेल आणि रुग्णसेवा जो आपला मानबिंदू आहे तो सुटेल आणि रुग्णसेवा ही सुरळीत चालू होईल. तर आज 19 तारीख असून आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मार्फत आम्ही हा जो काही नर्सेसचा आमचा संप आहे, बेमुदत संप, आम्ही आजचा दिवस 4था आहे. तर आम्ही 2 दिवस धरणे आंदोलन केलेलं, जे काही 15-16 तारीखला होतं ते, आणि आज 17 तारखेपासून आज आमचं बेमुदत संप चालू आहे. बेमुदत संपाचं कारण हे आहे की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत सरकारसोबतच्या, त्यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे कंत्राटीकरण. जे काही आता कंत्राटी पद्धतीने जे काही परिचारिकांची भरती होत आहे ती अमान्य असून आम्हाला सरळ सेवेमार्फत जे काही पदनिर्मिती करून पदभरती करायची आहे ही आमची महत्त्वाची मागणी आहे. त्याचबरोबर आमची वेतन त्रुटी, ज्या काही आमच्या वेतन त्रुटी आहेत त्या आम्हाला अमान्य आहेत आणि त्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. 2022ला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलेलं होतं, पत्र देण्यात आलं होतं की आम्ही ह्या मुद्द्यांवरती आम्ही तुमच्या कार्यवाही कधी करू आणि यातून निकाल काहीतरी लावू. पण याबद्दल अजूनही आम्हाला जो काही आमचा न्याय जो आहे तो झालेला नाही आहे. मागणी आमची पूर्ण झालेली नाही आहे. वंचित बहुजन आघाडी तालुका जिंतूर येथील शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षप्रवेश सोहळा तुकाराम भारती जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी युवक जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान, गणेश गाडे, तुषार गायकवाड, जिल्हा सचिव युसुफ कलीम,
पवन वाकळे, सतेश वाकळे, युवा जिल्हा महासचिव, तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, ॲडव्होकेट बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम सब हम सब. वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा इथं जिंतूरमध्ये पार पडला. ह्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला. मी आज ह्या वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्या शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला त्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांच्या काही अडीअडचणी असतील की युवक आघाडीच्या माध्यमातून आम्ही सोडू आणि वंचित बहुजन हे येणाऱ्या सर्व तळागाळापर्यंत पक्ष पोहोचतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना परत एकदा अभिनंदन करतो. जिंतूर तालुके के अंदर वंचित बहुजन आघाड़ी के नौजवान बच्चों ने जो वंचित बहुजन आघाड़ी के अंदर जो प्रवेश करे हैं और मुसलमान में जो वंचित बहुजन के आघाड़ी की वजह से जो जागरूक आ रहे हैं सरदार बाला साहब अम्बेडकर के नेतृत्व के अंदर, इसलिए आज जिंतूर तालुका के अंदर जितने भी वंचित बहुजन आघाड़ी के अंदर नौजवान बच्चे आए हैं इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. आज जिंतूर येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये मुस्लिम समाजाचा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला. मी त्यांचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दिनांक 18/7/2025 रोजी मुस्लिम युवक आमचे करीम बाबासोबत त्यांचे बरेच कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलं. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये वंचित बहुजन मध्ये आणखीन जेवढे उरलेले मुस्लिम समाजाचे ज्यांना अक्कल आली ते सगळे येतील अशी मी त्यांना अपेक्षा करतो. आणि ह्या सगळ्याचा मी मनपूर्वक धन्यवाद करतो. जय हिंद. कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील आंबवडे गावात महिलांनी दारूबंदीच्या बाजूने कौल देत उभी बाटली आडवी केली आहे. 599 महिला मतदारापैकी दारूबंदीसाठी झालेल्या या मतदानात 349 महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान करत एकजुटीचे दर्शन घडवले. निकाल जाहीर होताच महिलांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आदर्श हायस्कूलमध्ये शांततेने मतदान पार पडले तर बाटली उभीच्या बाजूने 31 महिलांनी मतदान केले. त्यानंतर निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला. महिलांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया सरपंच राजश्री गुरव यांनी व्यक्त केली. तहसीलदार शंकर गुरव, रोहिणी राजगोपाळ यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले तर किरण बिराजदार यांनी विशेष निरीक्षण म्हणून काम पाहिले. काम करून आम्ही शेतीमध्ये खायलो मॅडम. उद्या सरकारचा पैसा म्हणून आम्हाला पुरवत नाही. आमच्या लेकरा बाळाचे लग्न लागले, आमचे लेकरं यशस्वी लागतात, आम्ही काय करायचं? आत्महत्या करतात माणसं, आमच्या गरीबच्या माणसात शेतीवर जगालेत. आज तुम्ही पैसा देता, आमचे लेकरं वाटून घेतात. उद्या म्हाताऱ्या माणसाने काय खायचं? शेती जर राहिली तर म्हातारी माणसं म्हणतात तू काम करून खाय, आम्ही शेतीवर जगतो, आमच्या हक्काची शेती आहे. तुमच्या पुढे आमच्या पुढे आम्हाला शेती देणं होत नाही. तुमचा रोड आम्हाला मान्य नाही, भेटणारच नाही, काही हरकत नाही. आता जगायचं चला किंवा आताच काय आता हे म्हाताऱ्या माणसाला आता काहीच वर्ष जगायच्या आधी मरून जगासाठी लढणार आहे. मला 30 गुंठे मोह जाईल, पण या जगाने करायचं काय? आज आमचे मुलं आलेला पैसा वाटून घेतात, उद्या शेतकऱ्याचे मायबाप रोडावर पडतात. तुम्ही आम्हाला साथ देणार का? काहीच नाही. आमची जमीन जाऊ नये आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमची जमीन जर नाही गेली तर आमचे मुलं आमचे कुठे कष्ट करून खातील. आम्ही जमिनीच्या जीवावर त्याच्या आम्हाला जर मुलांना उद्या नाही जगले तर आम्ही जमिनीच्या जीवावर जगू शकतो. आमच्या 30 गुंठ्यामध्ये आम्हाला 20 क्विंटल गहू होतात, ज्वारी होते, आम्ही ते खाऊ शकतो. लोकांची मजुरी करून आम्ही जगतो आता सध्यापर्यंत. याच्यानंतर आम्ही काय करायचं? रस्ता आम्हाला रद्द करायचा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, मात्र त्यासाठी निधीची तरतूद केली आहे का, कधी केली जाणार, टाइम बाउंड किती असेल, तसेच खासगी आस्थापनातील व्हिडिओ व्हायरल केले जातात त्यांच्यावर कारवाईचे धोरण काय असेल, असे अनेक प्रश्न विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केले। या प्रश्नाला उत्तर देताना येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नांचे उत्तर मांडले जाईल, असं मंत्री पंकज भुयार यांनी सांगितले। सभापती महोदय, उत्तरामध्ये आलेलं आहे की 2024च्या GR प्रमाणे त्या ठिकाणी एक धोरण राज्य शासनाने स्वीकारलेलं आहे, परंतु सभापती महोदय बरेच वर्ष आपण CCTVची सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो। सर्वोच्च न्यायालयानं सांगितले पोलीस स्टेशनमध्ये CCTV बसवायत, काही जवळजवळ 70-80 ठिकाणी आपण बसवलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये, परंतु प्रत्येक शहरामध्ये बसवण्याच्या दृष्टीनं आपण जो GR काढला 2024मध्ये सगळ्या आस्थापनांच्याकडून DPR मागवले, त्याला बजेटरी तरतूद काय होणार आणि कधी होणार? कोल्हापूरचा प्रश्न आपण यामध्ये आला आहे, त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे की आपण त्याला नाही, परंतु निधीची तरतूद कधी होणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न, आणि टाईम बाउंड याच्यावर काय आपण करणार आहोत का नाही। आणि जवळजवळ 5-7 लाख CCTV सार्वजनिक आणि सरकारी अशी आकडेवारी आपली साधारणपणे राज्याची। मुख्यमंत्री महोदय, आपण मागच्या वेळी याच सभागृहामध्ये एक प्रश्न विचारला होता की आता खाजगी आस्थापनावर CCTV आहेत, अनेकदा आम्ही अनेक CCTV खाजगी आस्थापनाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघतो। अमका माणूस जेवायला गेला, अमका माणूस तिथं बसला होता, त्याचे व्हिडिओज व्हायरल होतात, हे म्हणजे प्रायव्हसीसाठी पण घातक आहे। आपण इथंच आश्वासन दिलं होतं मागच्या वेळी की ह्याचं एक धोरण आम्ही ठरवू की खाजगी आस्थापनातले व्हिडिओ जर व्हायरल केले तर त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई होईल, कारण की आज बेडरूम मधले व्हायरल होत आहेत। कोल्हापूर त्यामुळं बाबा त्यामुळं मुख्यमंत्री महोदय याच्यावर सिरियसली काहीतरी ऑफिशियल धोरण आलं पाहिजे की खाजगी आस्थापनातला CCTV ॲक्सेस कुणाला असेल, कशा पद्धतीनं असेल, हे आपण धोरण मागच्या वेळी आपण आश्वासन दिले की करू म्हणून, तर ते ऑफिशियली आले माझ्या माहितीपर्यंत तरी नाही आहे। आणि या आत्ताच्या 24च्या ऑर्डरप्रमाणे 24च्या GR प्रमाणे राज्यामध्ये सगळीकडे CCTVचं जाळं आपण करणार आहोत का? माझी दुसरी एक मुख्यमंत्री महोदय आपण यामध्ये आहात, आपण पाश्चात्य देशात बघितलं तरी CCTV नेटवर्क लोकल ऑर्गनायझेशनकडे, तर हे पोलिसांच्याकडे करण्यापेक्षा त्या महानगरपालिकेकडे ही आस्थापना देता येईल का, म्हणजे जेणेकरून हे टिकून राहील। सन्मान्य सदस्य सतेजी पाटील यांचा प्रश्न ॲक्च्युली तसा कोल्हापूर महानगरपालिकेत बसवलेल्या CCTVच्या अनुषंगाने होता, परंतु आपण आता विचारणा केली की संपूर्ण राज्यामध्ये CCTVचं धोरण काय असलं पाहिजे, त्याच्याकरता बजेटरी तरतूद काय आहे, नंतर खाजगी आस्थापनेवर जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतात आणि नंतर ते व्हायरल केल्या जातात, तर ह्या संदर्भात काहीतरी धोरण त्या ठिकाणी ठरवलं गेलं पाहिजे। या अनुषंगाने आपण जर का बघितलं तर वेगवेगळ्या आस्थापनांच्या मार्फत, वेगवेगळ्या विभागांच्या मार्फत CCTV आता सर्व ठिकाणी लावण्यात येते। याचा उद्देश हाच असते, आणि साधारणतः 2 विभागांना याचा जास्त आवश्यकता असते, गृह विभागाला आवश्यकता असते आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंट हे जे आपलं विभाग असतो जिल्हा स्तरावर, पण त्यांना जास्त आवश्यकता याची असते। हे सर्व करत असताना अजून याची पूर्ण SOP व्यवस्थित व्हावी आणि लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण व्हावे, बजेटरी तरतूद व्हावी, कारण पूर्ण राज्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं त्या ठिकाणी शासनाकडे प्रोजेक्ट त्या ठिकाणी CCTVचे येत असतात। याच्याकरिता एक साधी सुलभ SOP होण्याची निर्देश, SOP बनविण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाला दिलेले आहे। आणि आपण जे म्हणतात की हे खाजगी आस्थापनावरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आणि व्हायरल केलं, त्याच्या संदर्भात धोरण आणलं पाहिजे, तर हे धोरण येणाऱ्या अधिवेशनाच्या आधी त्या ठिकाणी येणार। महाराष्ट्रात पहिल्यांदा 288 विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती जमातीकरिता आरक्षित 27 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने अनुसूचित जाती जमातीतील मागच्या वर्षभरातील सगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणाचे निवारण करण्याकरिता तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचे आयोजन 22 जुलै 2025 ते 22 जुलै
2026 पर्यंत करण्यात येत असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 27 मतदारसंघांमध्ये, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने अनुसूचित जातीतील आणि अनुसूचित जमातीतील मागच्या वर्षभराच्या काळातल्या सगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये आम्ही एक अभिनव उपक्रम राबवत आहोत. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची जी काही अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांच्यासाठी जी संवेदना आहे त्यांना पाठबळ मिळावं या दृष्टीने देखील अशा सर्व आरक्षित मतदारसंघांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमाती नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित, मग ते पोलीस असेल, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका, मेडिकल हॉस्पिटल, मे हॉस्पिटल, डागा हॉस्पिटल, महिला व बालकल्याण विभाग आणि विकासाची विविध कामं आणि उपक्रम, मग प्रधानमंत्री आवास योजना असेल, चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे त्यांचे थांबलेले ऑपरेशन्स असतील, त्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या मदतीच्या गोष्टी असतील, मागच्या वर्षभरामध्ये झालेल्या ॲट्रॉसिटीच्या घटना असतील, अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आयोग म्हणून आम्ही त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत पोचवता येईल आणि कोणत्या पद्धतीने त्यांच्या तक्रारीचं निवारण करता येईल यासाठीचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे, अभिनव उपक्रम आहे. आपल्याला माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांच्या तक्रारी प्राप्त व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय पोचता यावा यासाठी आपल्या माध्यमातून ह्या सूचना सर्वदूर जाव्यात असं आपल्याला मी या प्रसंगी आवाहन करतो. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं